हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. रविवार आहे आज आणि सुट्टी आहे, तर मग आणि आमच्या कामवाल्या मावशी ज्या आहेत तर त्यासुद्धा आज आलेल्या नाहीत, त्यामुळे भांडे वगैरे पण घासायचे. पण त्याआधी खूप दिवसांपासून जे काम माझं पेंडिंग होतं त्याच्याकडे आज पहिले मोर्चा वळवला आहे. ते म्हणजे बरोबर गॅसच्या शेगडीच्या वरतीच असलेलं जे स्विच बोर्ड आहे तर त्याला मला क्लोज करायचं होतं. तर मी एक पेपर घेऊन त्याला बाकीचं सेलोटेपने त्याला पॅक करून घेतलं आणि त्यानंतर मग किचन ओट्याचा म्हटलं पसारा आवरूया. तर भांडे बरेच होते, कारण रात्रीचे मी भांडे घासले नव्हते, कारण त्या मावशी म्हणालेल्या की जर त्यांना गाडी नाही मिळाली तर त्या येतील दुसऱ्या दिवशी, आणि त्या रोज सकाळीच येतात, त्यामुळे रात्रीची दुपारनंतरची भांडी जी आहेत तर तीच ठेवली जातात, त्यामुळे ती बरीच होऊन जातात, स्वयंपाकाची जेवणाची वगैरे सगळी. तर आधी सगळी सिंकमधली भांडी काढून घेतली आणि नंतर विसळून त्याच्यानंतर भांडे घासायला सुरुवात केली. तर आज रविवार आहे, तर सगळी कामं जी आहेत तर ती आरामशीर चालू आहेत. म्हटलं आधी भांडे घासून घेऊया, कारण प्रचंड गरमी होत आहे, त्यामुळं भांडे घासून घेतल्यानंतर म्हटलं किचन ओटा वगैरे क्लीन होईल आणि मग आंघोळीला जाऊया. त्यानंतर स्वयंपाक करायचा आहे आणि आज रविवार असल्यामुळं रुद्रच्या पप्पांचा नॉनव्हेजचा बेत आहे, त्यामुळं म्हटलं पटापट भांडे घासून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला जी इतर कामं करायची तर ती करता येतील. हॉलमधला फॅन नुकताच बंद पडलेला आहे, त्यामुळं सगळ्यांना बेडरूममध्येच थांबावं लागतं आहे. गरम होतं, फॅन लावल्याशिवाय काही पर्यायच नाही, इतकं गरम होतं सध्या. आणि किचनची भांडी घासून झाल्यानंतर म्हटलं मग जे सिंक आहे ते क्लीन करूया. जुन्याच्या भांड्याच्या घासण्या होत्या तर त्यानेच सिंक क्लीन करते. आजूबाजूचं काय होतं, भांडे ठेवल्यामुळे चिकट होऊन जातं सगळं. आणि त्यानंतर म्हटलं आंघोळ करून घेऊया, कारण प्रचंड गरम झालेलं होतं आणि सर्दीमुळे मी बरेच दिवस केस धुतले नव्हते, तर आज केस धुतले. मला बाथरूममधून बाहेर येईपर्यंत रुद्र झोपेतून उठला होता आणि मग त्याला घेतलं. त्याला घेऊनच केस वगैरे कसे तरी पुसले आणि विंचरले आणि मग आम्ही स्वयंपाकाला लागणार होते. आणि आज आम्ही खूप दिवसांनी म्हणजे आता पंचायतचा सीझन आलेला आहे, तर पंचायतचे जे एपिसोड आहेत एक एक करून बघायचं ठरवलं होतं. पण काय झालं की संध्याकाळी खूप रुद्र पण चिडत राहतो, झोपायचं असतं त्याला वेळेवरती, म्हणून तेव्हा काही बघणंच नाही झालं. 2-3 दिवसापासून ट्राय करत होतो आणि मग आज ठरवलं की दिवसाच बघूया आपण. रुद्रला खेळायला लिंबू मिळालं होतं, तर तो बॉलसारखा इकडे तिकडे फेकत होता आणि सोफ्याखाली गेलं की मग चिडायचा. तर त्याच्यामुळं त्याचं ते चिडचिड करपणा चालूच होता. तर ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे पहिल्यांदा नाश्ता करू, पोहे घेतले नाश्ता करायला नाश्त्यासाठी. आणि त्यानंतर यांना जसं आपण ते भाजून म्हणजे काळावाला मसाला काढतो तसा मसाला काढायचा, त्यामुळं कांदा खोबरं वगैरे भाजून घेतलं आणि नंतर बाकीचे जे गरम मसाले धने वगैरे लवंग वगैरे सगळं जे आहे तर ते चांगलं भाजून घेतलं. आणि त्यांचा मसाला जो आहे तर तो मी आज जो गरम मसाले जे काढलेले होते ते जरा ड्रायवाले सेपरेट बारीक करून घेतले. आणि पहिल्यांदा जी आहे ती धना पावडर बनवून ठेवलेली, ती ओरिगानोची एक छोटी बरणी होती त्याच्यामध्ये ती भरून ठेवली. आणि हे जे मसाले बारीक केले त्याच्यामध्ये लाल मिरची पण होती, तर इतका सुंदर त्याला वास आला होता ना ज्यावेळेस मसाला तो बारीक झाला होता तेव्हा. तर आज मी त्याला म्हणजे पाणी वगैरे टाकून पूर्ण एकत्रच मसाला करतो ना, तर तो ह्याला मी सेपरेट ठेवलं. म्हटलं बघूया चवमध्ये काय फरक पडतो आहे का. तर इतकं असं छान असं गरम मसाला जो आहे तो दिसत होता, त्याचा सुगंध पण खूप छान येत होता, कारण की ताजा बनवलेला होता. त्यानंतर मग मी चपात्या करायला घेतल्या. म्हणजे ह्यांचं जे आहे तर ते त्यांनी मटण आणलेलं होतं ते बाजूला शिजवत होतं. तोपर्यंत म्हटलं त्याला बराच वेळ जाईल, मग त्या आधी चपात्याच करून घेऊया. आमची भाजी जी आहे ती शिजायला इतका वेळ नाही लागणार. आणि ह्यांच्यासाठी भाकरी गेली होती, तर आमच्या भाजीमध्ये सुद्धा हा गरम मसाला घेतला. आम्ही गवारीची भाजी करणार, त्याच्यात कांदा खोबऱ्याचं जे काळं वाटण होतं ते घेतलं आणि मस्त परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गवार जी आहे तर तीसुद्धा परतवून घेण्यासाठी टाकली. आणि याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या होत्या पण जास्त प्रमाणात नसल्यामुळे मग नंतर थोडंसं तिखा लाल हळद मीठ वगैरे सगळं घातलं. आणि पातळ भाजी करायची होती तर त्याच्यामुळं त्यात पाणी ओतलं, मग शिजण्यासाठी भाजी ठेवली. त्यानंतर यांचं मटण जे आहे तर ते स्वतः फोडणीला टाकणार होते, त्यांनी आधी त्याच्यामध्ये तेल घातलं. त्यानंतर जे काळा मसाल्याचं वाटण आहे तर ते घातलं, त्याला चांगलं परतवून देताना साईडला तेलामध्येच कश्मीरी लाल जे आहे तर ते टाकलं. आणि हा जो गरम मसाला जो बारीक केला होता तो त्यात टाकला. सुकं खोबरं लसूण आणि कोथिंबीर याचं सेपरेट वाटण करतात तर ते पण सुद्धा थोडंसं त्याच्यात टाकलं. मसाला छान परतवून घेतल्यानंतर मग त्यांनी त्याच्यामध्ये बॉईल करून घेतलेलं जे मटण होतं ते ॲड केलं. आणि
त्यांनी त्यांच्यासाठी कोल्ड्रिंक आणलेलं, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काय आणायचं म्हणून ढोकळासुद्धा आणलेला. मला कोल्ड्रिंक नको होतं सर्दीमुळे, तर मस्त सॅलड वगैरे बनवून घेतलं आणि जेवण जे आहे तर ते सगळं बेडरूममध्येच घ्यावं लागलं फॅन बंद असल्यामुळे. आणि मस्त लॅपटॉपवरती पंचायत सुरू केली आणि आता दुपारमध्ये आम्ही ते सगळं बघणार आहोत. तर कसा वाटला हा व्लॉग? भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. एन्जॉय युअर संडे.